नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. पावसाळा सुरू झालाय की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आमच्या इकडे तर सतत पाऊस सुरू झालेला आहे. सो तुमच्या इकडे काय हाल आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पेरणी झाली की नाही ते सुद्धा सांगा. आता बघा, हिरवी वेलायची म्हटलं तर ती प्रचंड महाग असते, पण काही रेसिपीजमध्ये आपल्याला हिरवी वेलायची ही लागते. तिने अजून जो काही टेस्ट असते ना ती इन्हान्स होते. मग अशा वेळेस ही आपण काय करतो, घेतो त्याचं साल काढतो, त्या बिया अगदी कुटतो आणि पावडर टाकतो आणि त्याचे जे काही साल आहे ते आपण फेकून देतो. पण फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी इकडे अर्धे साल तसेच ठेवलेत आणि अर्ध्या अगदी अख्ख्या हिरवी वेलची इथं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, एकदम मंद आच करायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला ह्या हिरवी वेलची थोड्याशा भाजून घ्यायच्यात. बऱ्याचदा काय होतं की याच्यामध्ये ना थोडासा ओलसरपणा किंवा एक मॉइश्चर टाईप क्रिएट व्हायला लागतं आणि याचं साल जे आहे ते कडक न राहता थोडंसं नरम पडतं. सो अशा वेळेस आपण जेव्हा काही करत असतो हिरवी वेलचीचं, तर त्याचा जो काही सालीकडचा भाग आहे तो आपण फेकूनच देत असतो किंवा अशा वेळेस आपल्याला त्याचा उपयोगसुद्धा येत नाही. मग जर तुम्हाला बऱ्याच वेळा हिरवी वेलचीची पावडर करायची असेल तर साखरेचा वापर करावा लागतो, पण तसं काहीच करायची गरज नाही. फक्त तुम्हाला 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती हिरवी वेलची थोडीशी अगदी परतून घ्यायची आहे. त्यानंतर ती हलकीशी थंड होऊ द्यायची आहे. अगदीच मी म्हणेल की अगदी गरम गरम असताना हे करायचं नाही, थंड होऊ द्या. त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासुद्धा पाण्याचा अंश असला नाही पाहिजे, भांडंसुद्धा त्याचं झाकणसुद्धा. आता तुम्हाला याची पूड करून घ्यायची आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीने करतो तर तेव्हा त्याला साखरेची गरज राहत नाही आणि तुम्ही बघणार आपण जे काही साल अगदी तसेच ठेवले होते त्या सालाचा सुद्धा वापर झाला आहे. इतका सुंदर स्मेल याचा येतो आणि अशा पद्धतीने तुम्ही वेलची पावडर घरच्या घरी न साखरचा वापर करता तयार करू शकता. हिरवी वेलची पावडर मार्केटमधून आणायची म्हटली खूप महाग मिळते. मग अशा वेळेस तुम्ही हिरवी वेलचीची पावडर जी आहे ती घरच्या घरी अशा पद्धतीने नक्की करा. आता बघा, ही काही हिरवी वेलची आहे ही सुद्धा मी फ्रीजमध्ये स्टोअर करते. सो त्यामुळे मी इकडे थोडीशी ती ना गरम करून घेतली आणि पावसाळा आहे त्यामुळे आता तुम्हाला हिरवी वेलचीच्या जे काही साल असतं ते नरम झालेलंच दिसेल. त्यामुळे तुम्हाला आवर्जून ही स्टेप करायची आहे. आणि जर तुम्ही न भाजता जर हिरवी वेलची करायला घेतली तर ती बारीक होण्यासाठी तुम्हाला साखर टाकावीच लागते. सो असं केल्याने तुम्हाला साखर टाकायची गरज नाही. नंतर कंटेनरमध्ये भरायचं, थोडं 5 ते 10 मिनटं कंटेनर उघडं ठेवायचं म्हणजे पूर्ण जी काही वाफ असेल ती निघून जाईल. आता बघा, हिरवी वेलची आहे त्यामुळे आता याच्यात थोडीफार तर आहेच. मग आता पुन्हा एक बोनस टिप मी तुमच्यासोबत शेअर करते. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी ही टिप आहे. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात किंवा तुमच्या मुलांना जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते ड्रायफ्रूट्स घ्यायचेत. हलकेसे तुम्ही गरमसुद्धा करून घेऊ शकता. बघा तुम्ही या पद्धतीने मी आता त्याला व्यवस्थितरित्या बदाम असेल, काजू असेल आणि अक्रोड आहे तर हे तिन्ही घेतलेत. हे तुम्ही थोडंसं फ्राय करून घेऊ शकता, तुपामध्ये सुद्धा घेऊ शकता. आणि पावसाळा असल्यामुळे मी हे ना फ्रीजमध्ये स्टोअर करते. सो आता मी हे फ्रीजमधनं डायरेक्ट काढून हे करते आहे. आता यामध्ये आपल्याला ॲडिशनल हिरवी वेलची घालायची बिलकुल गरज नाही आहे. सो तुम्ही इकडे बघू शकता मी अगदी याची पेस्ट करून घेतली आहे. जसं की मी सांगितलं की मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर झालं आहे. काहीच हरकत नाही, ही फ्रीजमध्येच तुम्हाला ही पेस्ट म्हणा किंवा पावडर म्हणा ठेवायची आहे. असं केल्याने रोज तुम्ही मुलांना दूध देत असाल तर त्या दुधामध्ये 1 चमचा ही पावडर किंवा ही जी पेस्ट तयार झाली ही टाका. तुम्हाला बोर्नव्हिटा, कॉम्प्लॅन यासारखे जे पावडर आहे ती मुलांना द्यायची सुद्धा गरज पडणार नाही. सो ही ट्रिक कशी वाटली मला कमेंटमधून नक्की सांगा. आणि स्पेशली मुलं जर ड्रायफ्रूट्स खात नसेल तर त्यांच्यासाठी हे असं दूध बनवून द्या. 1 चमचा पर ग्लाससाठी तुम्ही नक्की वापरू शकता. आता बघा, नख हे काढण्यासाठी वाढले असेल नेल कटरचा वापर केला जातो, पण बऱ्याचदा हे नेल कटरची ना धार जशी बघावी तशी राहत नाही आणि आपण नख कापायला गेलो तरीसुद्धा नख हे व्यवस्थितरित्या कापल्या जात नाही. मग याची धार कशी वापस आणायची त्यासाठीचीच ही टिप मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आपल्या घरी मेडिसिन असतातच, तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या पद्धतीने आपण नख कापतो ना त्या पद्धतीनेच तुम्हाला मेडिसिन अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे. बघा मी कसं त्याला अगदी फक्त असे टोचा देते, जसं आपण म्हणतो ना टोचा मारतात तसं मारते. असं केल्याने काय होतं, मेडिसिनचं जे काही हे असतं ते एकदम रफ असतं, त्यामुळे याला किंवा मग कैची असेल याला खूप छान पद्धतीने धार लागते आणि नंतर तुम्ही बघणार नेल कटरची धार परत आलेली असेल. ही ट्रिक नक्की वापरून बघा.
अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आता मी इकडे तवा जे आहे घेतलेला आहे, त्यामध्ये मी घालत आहे 1 चमचा भरून हळद. इकडे मी अजून गॅस सुरू केलेला नाही आहे. हळद 1 चमचा, मी फक्त एक प्रमाण सांगते आहे, तुम्ही हे एकदाचसुद्धा बनवून ठेवू शकता. आता बघा, मी इकडे तुम्हाला अंदाजे सांगते, पण प्रमाण मी मात्र बरोबर सांगते आहे. 1 चमचा भरूनच आपण हळद घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा भरून बेसन. जेवढी आपण हळद घेतली आहे तेवढंच आपल्याला बेसन घ्यायचं आहे. आता मी गॅस सुरू केलेला आहे आणि आपल्याला हे चांगलं करपवून घ्यायचं आहे. करपवायचंच आहे आपल्याला, म्हणजे जसं की याचा कलर जसा आता पिवळसर आहे तसं आपल्याला काळपट करायचा आहे. सो ही पावडर तुम्ही एकदाच बनवून सुद्धा ठेवू शकता, अगदी खूप दिवस जाते. सो तुम्ही बघणार की जर तुम्हाला तुमच्या शरीरावरती किंवा हात पायवरती फेसवरती भरपूर काळपटपणा आला असेल तर हे नक्की करून बघा. ही पावडर तुम्ही बनवून ठेवली तर बस तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि पेस्ट तयार करायची आहे आणि लावायची. तुम्ही बघणार इकडे आता हे पूर्णपैकी जे आहे करपलेलं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही पार्लरला जाता, महागडे फेशियल वगैरे करता किंवा पॉलिशिंग करता, बॉडी पॉलिशिंग ज्याला म्हटलं जातं. सो यासाठी भरपूर पैसा खर्च होतो. मग आपल्या घरामध्येच काही साहित्य असतं, काही इन्ग्रेडियंट्स असतात की ज्याने आपले भरपूर कामे ना अगदी सोपी होतात आणि मेन म्हणजे ना आपला खूप पैसा वाचतो. आता जेव्हा तुम्हाला हे वापरायचं, बाकीची पावडर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. मी इकडे थोडीशीच घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला लागणार आहे मलाई. फ्रेश मलाई तुम्ही इकडे घ्या किंवा तुमच्याकडे स्टोअर बोर्ड असेल तीही घेऊ शकता. जर इन केस तुमच्याकडे मलाई किंवा साय हे नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही एकदम कच्चं दूध घेतलं तरीही चालेल. पण इकडे जर तुम्ही साय घेतली ना तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. बऱ्याचदा आपल्याकडे कच्चं दूध अवेलेबल नसतं. सो अशा वेळेस साय नक्की घ्या. साय तुम्हाला इतपत घ्यायची आहे की त्याची अगदी पेस्ट तयार होईल. सो त्यानुसार तुम्ही जेवढं पावडर घेतलं आहे त्यानुसार कमी जास्त हे नक्की होणार आहे. आता ही लहानांपासनं वृद्धापर्यंत सगळेही वापरू शकता. याचं काहीच साईड इफेक्ट नाही आहे, कोणीही वापरू शकतं. सो तुम्हाला मी इकडे ना थोडंसं करून दाखवते. मी हातावरती इकडे लावते आहे आणि तुम्हाला अशाच पद्धतीने हे लावायचं आहे. 10 ते 15 मिनटं तुमच्या स्किनवरती, हातवर लावलं असेल, पायावरती लावलं असेल किंवा फेसवरती लावलं असेल तसंच ठेवायचं आहे. आणि तुम्हाला काही याला चोळत वगैरे बसायचं नाही, फक्त लावून ठेवायचं आहे. अंघोळीच्या आधी तुम्ही हे स्पेशली करू शकता. आणि 10 मिनटं झाल्यानंतर हे थोडंफार तुम्हाला सुकलेलं दिसेल. जास्तही सुकवायचं नाही, एकदम ड्राय करायचं नाही आहे आपल्याला. जर लवकर सुकायला लागलं असेल तर मग अशा वेळेस तुम्ही लगेच हे धुवून घ्यायचं आहे. इकडे बघू शकता, आता मी हे 10 मिनटं ठेवते आणि आता इथे मी थोडंसंच पाणी घेतलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने गोलाकार असं चोळत जातो तसं चोळत राहायचं आहे आपल्या हाताला. म्हणजेच काय होईल, जर काही खूपच टॅनिंग झालं असेल ते निघण्यास खूप मदत होईल आणि अशा पद्धतीने तुम्हाला करायचं. यानंतर तुम्ही अंघोळ करू शकता. तुम्ही बघणार तुमच्या चेहऱ्यावरची किंवा हातपायावरची टॅनिंग पूर्ण गेलेली असेल, काळवटपणा आलेला असेल तो खूप निघण्यास मदत होतो. तुम्ही तुमच्या शरीरावर हे नक्की वापरू शकता. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. तुम्हाला सगळ्यांमधल्या कोणती टिप्स सगळ्यात जास्त आवडली तीही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि अशाच नवनवीन टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा, रिझल्ट खूप छान आलेला आहे. तुम्ही हे हप्त्यामधनं 2दा नक्की वापरा. खूप छान रिझल्ट मिळेल आणि महिन्याभरातच तुमचं स्किन अगदी जशी होती तशी तुम्हाला दिसेल. सो आय होप मंडळी तुम्हाला हे जे पॅक आहे हे खूप आवडलं असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.